हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 1 जानेवारी आहे. मी रेडी झाली नसल्या कारण आज आम्ही औदुंबूरला जाणार आहे. इथंच आमच्या गावाच्या जवळ आहे औदुंबूर. हे फार प्राचीन मंदिर आहे दत्ताचं. माहितीच असणार आहे बऱ्याच जणांना दत्त मंदिराविषयी. हे कृष्णकाठाच्या तीराशी वसलेलं आहे. तिथं गेलं की दाखवते. विनायक आणि अन्वितला भेटवते. थांबा तुम्हाला. सगळेजण नाश्ता करत बसलेतात. चला त्यांना भेटवते. गुड मॉर्निंग सांग अन्वित. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. गीताला विनय स्वप्न आहे का? कोण नाही, मीच करायला. ताई आहे ताई. 2026चं वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाओ आणि आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता आम्ही सगळे निघालोय औदुंबूरचं दर्शन घ्यायला. नदीच्या काठचं गाव कळलं का? नदी काठचं गाव म्हणते. पूर पण येतो इकडं जास्त पाऊस आला की. होय, गाव सोडून जाते. काही काही जण त्यांचं सेकंड फ्लोअरला राहते. हे औदुंबूरचं वृक्ष आहे इकडे आणि इकडे श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. आज गुरुवार पण आहे आणि वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मंदिरात गर्दी होती. पण दर्शन छान झालं. आता इथं वेळ खायला थांबलोय. विनायक आणि अन्वित गाडीवरतीच आहेत. ते काही खाणार नाहीत, मी एकटीच खाणार आहे. ते तिथं वेट करायला लागलेत माझा. जे पटकन हात बघा. कशी आहे बाई? बाई कशी आहे? मारायला येतंय ते. वेदांच्या स्कूलमध्ये डबा द्यायला आलेलो. इथं मुलं क्लिनिंग करत होती, झाडांना पाणी घालत होती. त्याच स्कूलमधली. गुंड्याचा डबा दिला, आता वेदिकाचा डबा द्यायला चाललोय. आज सगळ्यांच्यासाठी जेवण बनवलंय ताईनं, त्यामुळे तिला उशीर झाला. जास्त क्वांटिटीमध्ये जेवण होतं, त्यामुळं आता मग डबा देऊ तिला. मग आम्ही घरी जाणार जेवायला. ही वेदिकाची शाळा आहे. देवाला जाऊन आला, अजून जेवायला गेलो नाही. कपडे पण चेंज नाहीत केले ना, असंच पडलो इथं बेडवरती. ऊन खूप लागायला लागलंय बाहेर. उन्हामुळेच अर्धा सुस्त झालंय. अन्वित सारखं गेम खेळतो इथं. पलूसला आलं ना, सारखा आईचा फोन घ्यायचा आणि गेम खेळायचा. हसायला का लागलाय? हा, आज काय केलं? म्हणजे गाडी चालवलीस ना येताना? पप्पांनीच दिलं हातात. तुला आवडलं का नाही? होय. टॉय आहे म्हणत होतास ना? टॉय सारखंच आहे, टॉय कार सारखं. आणि मागं बसून मला भीती वाटत होती. एकदम रेस करायचं, कमी करायचं चाललेलं. तुला का भीती वाटत होती? मग भीती वाटणार ना, एवढ्या छोट्या मुलाच्या हातात ॲक्सिलरेटर दिलेलं म्हणून.